स्टार्ट. काय अजून तुम्ही दोघींनी जेवला नाही का? तसंच आहे. आई, आम्हा दोघांना ही भाजी नको. नको म्हणजे ते आरोग्यासाठी चांगलं असतं ना. मला नको म्हणजे नको. तू खाणार ना गं? मला पण नको. नको म्हणजे ते तू टाकलीस तर ते अन्न नाश होणार ना. अन्नाचा अपमान म्हणजे शेतकऱ्याचा अपमान. तुम्हाला दोघींना माहीत आहे का? शेतातून ते आपल्या ताटापर्यंत जे अन्न येते ते पिकवायला केवढी मेहनत लागते माहीत आहे का? मग ऐका, मी तुम्हाला एका शेताची आणि एका शेतकऱ्याची गोष्ट सांगतो. तुम्ही सगळेजण लक्ष देऊन ऐका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेतकरी शेती करतात, आपल्यासाठी धान्य पिकवतात. पहिला तर शेतामध्ये नांगरणी होते. नांगरणी म्हणजे काय? तर नांगरणी म्हणजे शेत भुसभुशीत करते. नांगरणी झाल्यावर पेरणी होते. पेरणी म्हणजे काय? तर पेरणी म्हणजे बियाची उत्कृष्ट निवड करून ते नांगरलेल्या शेतात पेरणी करते. पाऊस जास्त पडला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. पाऊस कमी पडला तरी शेतकऱ्यांना नुकसान होतं. पाऊस शेतकऱ्यांना पुरेल असा पडला तर शेतकरी खुश होतात. पिकांची काळजी कशी घ्यावी? तर पिकांची काळजी खुरपणी व कोळपणी करून घ्यावी. कापणी व मळणीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणतात ना, जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी. कष्टातून घडवतो समृद्धी. पावसाळ्यामध्ये शेतकरी थांबत नाही. उन्हाळ्यामध्ये शेतकरी थांबत नाही. हिवाळ्यामध्येही शेतकरी थांबत नाही. शेतकरी आपल्यासाठी सतत काम करत असतो. तो कधीच विश्रांती घेत नाही. शेतकरी सुखी राखळ जग सुखी. शेतकरी सुखी राखळ जग सुखी. कारण शेतकरी जो अन्न पिकवतो त्यावरच सर्व जग उभा आहे. आता तुम्ही दोघी अन्न नाश करणार का? तुम्ही सगळेजण अन्न नाश करणार का? समजा, जर तुम्ही जेवणाचा अपमान केला म्हणजे शेतकऱ्याचा अपमान होतो. चला आपण एक प्रतिज्ञा घेऊया. आम्ही म्हणतो की आम्ही कधीच अन्न नाश करणार नाही. शेवटी मध्ये
झालं. तू बस थोडा वेळ म्हणजे मग तुला मेडिसिन देते. ते तुम्हाला 3 मेडिसिन देते. तुम्ही ती मेडिकलमधून घ्या. ती जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत आणि गरम पाणी द्यायचं आहे. काय आता तुझं वजन खूप आहे. फक्त 15 kg. तू जंक फूड जास्त खातेस ना म्हणून तुझं वजन खूप कमी आहे. तू हेल्दी फूड खा मग तुझं वजन खूप वाढेल. ओके डॉक्टर. चला तर आता मी जाता जाता हेच करून जाते. तुम्ही माझ्यासाठी बोला बरं. मी शपथ घेते की आणि मोबाईल सुद्धा बघणार नाही. नो मोबाईल नो जंक फूड. थँक्यू. हॅलो बाळ, अजून तू घरी नाहीस. कुठे आहेस? हो मी हॉस्पिटलमध्येच आहे. काय झालं? आपण बाहेर डिनर प्लॅन केला होता ना. ओ हां सॉरी, आज खूप पेशंट आहे. आज जमणार नाही. उद्या चालेल? हां ओके, आपण उद्या ट्राय करूया. लवकर ये घरी. बाय. हो बाय. हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शांभवी. तुम्ही बघितला आज किती पेशंट आले. यांच्यासारखं जर तुम्हाला आजारी होऊ नये यासाठी मी तुम्हाला थोडे टिप्स देणार आहे. प्रिय नागरिकांनो, आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आजारी पडल्यानंतरच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. शरीरात कोणताही त्रास सतत जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी करून अनेक आजार सुरुवातीलाच ओळखता येतात. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यासोबत तितकीच काळजी घ्या. तणाव कमी ठेवा. आपल्या माणसांशी मनमोकळेपणाने बोला आणि गरज वाटल्यास सल्ला घ्या. लक्षात ठेवा, डॉक्टर आजारावर उपचार करू शकतात पण निरोगी राहण्याची जबाबदारी प्रत्येकाची स्वतःची आहे. निरोगी राहा, आनंदी राहा आणि इतरांना निरोगी जीवनाचा संदेश द्या. चला मी जाते. आज खूप पेशंट आले. बाय. Sees the success behind chartered accountant name, but very few understand the journey behind it. That's true. I dream of becoming chartered accountant one day. Chartered accountant is the most tough exam. Yes, while others enjoy festivals, vacations, and celebrations, these students spend time on solving problems and focusing on studies. Chartered accountant carries a story of courage, and they choose discipline over comfort. So today we should not only celebrate chartered accountant, we should salute the student, every student who is working silently day and night to become one. Happy Chartered